शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 34 लाख शेतकऱ्यांना सुमारे 29,712 कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। सिलेंडर गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी आता दक्षता पथक सज्ज, जिल्हा अधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश। शेतकऱ्यांनी 30 मार्च पूर्वी पीक कर्जाचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले, म्हणजेच की चालू पीक कर्जाचा 0% दराने दिनांक 30 मार्च पूर्वी भरणा करून प्रोत्साहनपर रकमेचा व पीक कर्जावर 0% व्याजाचा लाभ घेऊन हंगाम 2026-27 करिता नवीन पीक कर्ज घेण्यास पात्र ठरतील तेच शेतकरी, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष यांनी दिली। आजपासून पुढील 4 दिवस उष्णतेची लाट। मार्च महिन्यामध्येच तापमान 40 अंशावर। जिल्हा रुग्णालय उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले। गावरान आंब्यांचा मोहर गळाला, उत्पादनामध्ये घट। बदलत्या हवामानाचा परिणाम, शेतकऱ्यांमध्ये आता चिंता वाढली। गॅससाठी महायुद्ध, साठेबाजांची चांदी, सामान्य नागरिक धास्तीत। प्रशासन म्हणत आहे की सगळे शिस्तीमध्ये राहा, पुरवठा विभाग धिम्म। टंचाईची चाऊल तरी देखील साठेबाजांवर धाडी टाकण्यास यंत्रणेची दिरंगाई। 15 दिवसांच्या नियमामुळे कोंडी। तेलाऱ्याच्या शेतकऱ्यांनी गाठली दिल्ली, टरबूज विक्रीतून कमाई। टरबुजाला मिळाला प्रति किलो 23 रुपयांचा भाव। जिल्ह्यातील 3.5 लाखांवर शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा। शेतकऱ्यांचा विमा अहवाल रखडला। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। जिल्ह्यात ढगाळ वातावरण, गहू, बीजवाई, कांद्यांचा धोका, आंब्यांची फळगळती होण्याची भीती। वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण। रविवारी म्हणजेच की येत्या रविवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। अरे बापरे, आताच कडबा कडाडला। पेंडींचा दर 35 ते 40 रुपयांवर गेला। शाळू पिकांचे क्षेत्र घटल्याचा परिणाम। पावसाळ्यांसाठी देखील चाऱ्यांच्या शोधामध्ये शेतकरी। आखातातील तणावांचा फटका, केळींचे दर निम्मे। शेतकरी चिंतेत। 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री। निर्यात मंदावल्याचे व्यापाऱ्यांकडून कारण। हळदीच्या भाववाढीवर घोंगावते युद्धांचे सावट। सध्या हळदीला सरासरी 13,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। दररोज हजारो कॉल। ऑनलाईन गॅस बुकिंग बंद। पुरवठा विभागांचे स्पष्टीकरण, 25 दिवसानंतरच घरगुती गॅस सिलेंडर मिळणार। कर्जावर घेतलेले 3% व्याज शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईनात। 31 मार्च पर्यंत पुन्हा एकदा भरावे लागेल व्याजासहित रक्कम। शेतकऱ्यांची दुहेरी फरफट। कर्जमाफीची घोषणा आणि 253 गट सचिव संपावर गेले आहेत। याद्या कशा तयार होणार, निकष काय असतील? कमालींची संभ्रम अवस्था। कर्जमाफीतील प्रत्येक जिल्ह्यांची पहिली यादी आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। कापसाला हमीभावापेक्षा कमी दर। 15 मार्च पर्यंतच CCI खरेदी सुरू। बाजारात भाव वाढणार की घसरणार? हमीभाव प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा। खुल्या बाजारामध्ये कापसाला कमी दर, म्हणजेच की खुल्या बाजारामध्ये कापसाला 7,650 ते 7,750 रुपये भाव मिळत होता, तर 12 मार्च रोजी चांगल्या प्रतीच्या कापसाला 7,800 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे। नुकसान भरपाईसाठी आंबा काजू बागायतदारांचा खणखणीत मोर्चा। तर येत्या 23 मार्च रोजी महामार्गावर चक्काजामचा इशारा देण्यात आला। गुढीपाडव्याला लाभ मिळाला, म्हणजेच की शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जिल्ह्यातील 1,88,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आज रक्कम जमा होणार। 38 कोटी रुपये एकूण रक्कम जमा होणार आहे। PM किसानचा 22व्या हप्त्याची रक्कम 2,000 रुपये अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। 25,000वर लाडक्या बहिणींना ठरत आहे लाभांसाठी नो रिमार्क चा अडथळा। अमरावती जिल्ह्यातील अपडेट। अफवांवर विश्वास ठेवू नका, देशात पुरेसा इंधन साठा। LPG उत्पादन 28% वाढविले। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची माहिती। पिकांचे दर हमीभावाखाली, शेतकरी अडचणीत, शासन गप्पच। शासकीय रुग्णालयामध्ये बाहेरून औषधे लिहून दिल्यास आता कडक कारवाई होणार। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा। कर्जमाफीवर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। वडेट्टीवार आणि कैलास पाटील आक्रमक झाले। शेती बोनस व हमीभावावर केली आहे त्यांनी टीका।
सोन्या चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे. सध्या सोनं 0.10% घसरून 1,61,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 0.57% घसरून आता सध्या 2,66,969 रुपये प्रति किलो एवढा दर आहे. उत्पादनामध्ये तातडीने 10% वाढ. इंधन टंचाईत सरकारचा प्लॅन बी लागू करण्यात आला. घरगुती सिलेंडर आवाच्या 1.25 भावाने विक्री. संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी. पीएम किसान योजनेबद्दल महत्वाची अपडेट. खात्यामध्ये 2,000 रुपये जमा झाले. म्हणजेच की पंतप्रधान मोदींनी आसाम मधील गुवाहाटी येथून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित केला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये पाठवण्यात आलेत. आता पीएम किसान योजने अंतर्गत 9,32,00,000पेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 22व्या हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. यासाठी केंद्र सरकारने 18,640 कोटी रुपये वितरित केले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, हप्ता काल आपण लाईव्ह बघितला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 2,000 रुपये जमा झाले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज रात्री आणि उद्या दिवसभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होतील. दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी क्रमांक व आधार जोडणी करावी. 20 मार्च पूर्वी कागदपत्रे सादर करण्याचे दिलेत निर्देश. हजारो लाभार्थ्यांची माहिती अद्याप देखील प्रलंबित आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मार्च महिन्यामध्ये तापमानाने ओलांडली 40. आखाती युद्धामुळे हळदीच्या निर्यातीवर परिणाम. हिंगोलीमध्ये व्यापाऱ्यांना मोठा फटका. अद्याप गॅसची प्रत्यक्ष टंचाई नसली तरी अफवांचा बाजार पेटला आहे. अनुदानित युरियाचा गैरवापर करणाऱ्या कंपनीवर छापा मारला. एशियन केमिकल्स कंपनीकडून 100 बॅग जप्त करण्यात आले. कृषी विभागाच्या भरारी पथकांच्या कारवाईने खळबळ उडाली. नागपूर जिल्ह्यातील प्रकार. वाढत्या उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरणार. शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश. RTE प्रवेश याबद्दल महत्वाची अपडेट. अखेर 1 किलोमीटरची अट रद्द करण्यात आली. न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका. मुलांना आता निवडता येणार कोणतीही शाळा. 30 सप्टेंबर नंतरची व्याज आकारणी बंद करावी. शेतकऱ्यांची मागणी. उन्हाच्या झळा तीव्र. गरिबांचा फ्रीज बाजारामध्ये दाखल. समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्रावर शासकीय तूर व चणा खरेदीचा रविवारी शुभारंभ झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केंद्रावर 8,000 रुपये प्रति क्विंटल हमीभावाने तूर व 5,875 रुपये प्रति क्विंटल हमीभावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ सुरू झाला. वर्धा जिल्ह्यातील अपडेट. गॅस दर वाढून सर्वसामान्यांची लूट बंद करा. काँग्रेसचे तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन. 2,70,000 शेतकऱ्यांना आज मिळणार पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नाही त्यांच्या खात्यामध्ये उद्या सकाळपासून 2,000 रुपये जमा होतील. बुकिंग केल्यानंतर सिलेंडर 21 दिवसातच मिळणार. साठेबाजांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश. गॅस वितरणाविरोधात थेट गुन्हे. युद्धांचा फटका. भारतीयांना महागाईचा झटका. आज अचानक किमती वाढल्यात. म्हणजेच की पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतावर विविध प्रकारच्या तेलांचे दर प्रति किलो 1 ते 4 रुपयांनी वाढले आहेत. सूर्यफूल तेलांच्या दरामध्ये 4 रुपयांची वाढ झाली. पाम तेलात 2.5 रुपयांची वाढ झाली. शेंगदाणा तेलामध्ये 2 रुपयांची वाढ झाली. सोयाबीन आणि मार्जरीन तेलाच्या दरामध्ये प्रत्येकी 1 रुपयांची वाढ झाली. याचे कारण असे आहे की देशात वापरल्या जाणाऱ्या एकूण खाद्य तेलांपैकी सुमारे 90% तेल हे आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात केले जाते. कार्यालयामध्ये खेटे नाही लागणार. दिव्यांग पोर्टल मदतीला येणार. मोबाईल किंवा संगणकांच्या मदतीने म्हणजेच की कॅम्प्युटरच्या मदतीने विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करणे शक्य होणार. म्हणजेच आता घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकतात. विविध योजनांची माहिती पाहणे, ऑनलाईन अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची स्थिती तपासणे, तक्रार नोंदविणे, लाभ मंजुरीची माहिती मिळविणे अशा प्रकारच्या विविध कामे तुम्ही आता घरी बसल्या करू शकतात. व्यावसायिक गॅस टंचाईमुळे लाकूड आणि कोळशांच्या भट्टींची मागणी वाढली. भट्टी बांधून देणाऱ्या कामगारांचा आता सध्या शोध घेतला जात आहे. पारंपरिक भट्ट्या वापरणे मात्र आहे आता निश्चित. व्यापाऱ्यांकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची लूट. 100 कॅरेट मागे 5 ते 15 कॅरेट पर्यंत अतिरिक्त सूट मागितली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप.